नमस्कार मित्रांनो. ही केस हवी होत चालले माझ्यावर. तर नमस्कार मित्रांनो. तर मी आहे तुमचा तात्या ब्लॉगर. तर आज मी तुम्हाला माझ्या लाईफच्या खूप काही घाण गोष्टी सांगणार आहे, खूप काही चुकीच्या गोष्टी सांगणार आहे, जे की तुम्ही नाही करायला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण की लाईफमध्ये मी खूप काही चुकीचं केलं आहे असं मला वाटतंय, रिग्रेट वगैरे होतोय थोडाफार. सगळ्यात मोठी बिग मिस्टेक इन माय लाईफ म्हणजे सगळ्यात मोठी बिग मिस्टेक इज माय लाईफ काय आहे माहिती का मित्रांनो? सगळ्यात मोठी चुकी की मी जेव्हा फ्लॅशबॅक सांगतो एक, की मी जिम वगैरे मारायला लागलो होतो. बरेच पोरं माझ्यावर जळत होते. आता मी सांगू तर नाही शकत कोण होतं एक्झॅक्टली, अजून पण खूप जण जळत आहे. पण ठीक आहे, ओके, काही विषय नाही आहे. पण कधी कधी तुमच्या भावाचं एक चुकलं, तुमचा भाऊ गेला अहंकारमध्ये. तर ही गोष्ट आहे, डेट तर मला नाही आठवत, मी तर कुठतरी तुम्हाला लिहून सांगन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सांगन. हां, तर ही गोष्ट आहे, हां, एप्रिल एप्रिल 23 एप्रिल 2025ची. ही गोष्ट आहे 23 एप्रिल 2025ची. तर बेसिकली तेव्हा नाही का मी डेडलिफ्ट मारत होतो. तर डेडलिफ्ट मारता मारता मी काय केलं, इगोमध्ये गेलो. बेल्ट नव्हता लावला, गए हम इगो में. तर इगोमध्ये जेव्हा मी गेलो ना, तर इगोमध्ये मी इतकं जास्त वेट मारलं. म्हणजे वेट होतं कमीच, 100-120 काहीतरीच वेट होतं. पण फॉर्म चुकला माझा. आणि का? तर एक जण माझ्यावर हसलो होतं म्हणून मी डेडलिफ्ट मारली. तर मी हे खूप चुकीचं केलं लाईफमध्ये. तिथून पुढं माझं 1 वर्ष मी वाया गेला. बेड रेस्ट केला मी. बेड रेस्ट पण नाही म्हणता येणार. मी इकडं तिकडं फिरलो, येडेचाळे केले. त्याच्यानंतर खूप काही येडेचाळे केले आणि म्हणजे बेसिकली मी लक्ष नाही दिलं. तर हे जे लक्ष नाही दिलं मी, त्याच्यामुळं अजून ते डीपली खराब झालं. तर मी मागच्या 2-3 महिन्यापासून थोडंफार लक्ष दिलं ना. आता परत रिसेंटमध्ये आपण जिम जॉईन केली. तुम्ही माझे ब्लॉग्स वगैरे तर बघतच असताल. तर चुकी अशी झाली आहे की खूप काही चुकीच केले. त्याच्यानंतर हे केस वाढवले. आता काय होऊ लागलं, हे केस हवी होत चालले माझ्यावर. हे बघू शकता तुम्ही, हे केस हवी होत चालले माझ्यावर. तर मला आता नाही का लाईफमध्ये एक मी डिसिजन घेतोय की बॅक इंजरी जी माझी झालती ती अजून पण मला ताण देते आणि मी अजून चांगलं रिकवर करणार आहे आणि याच्यापेक्षा भारी बॉडी बनणार आहे 2026 संपूस तर. आणि त्याच्यानंतर अजून एक मी तुम्हाला सांगतो, मी आज टकलं करतोय. कारण की जोपर्यंत मी घाण नाही दिसणार, जोपर्यंत मी आरशामध्ये स्वतःला बघणार नाही की मी चुत्या दिसतोय, तोपर्यंत मी त्या गोष्टीला, माझ्या गोल्सच्या मागे जाऊ नाही शकणार असं मला वाटतंय. तर मी आज टकलं करतोय. जाता जाता एवढंच सांगतो मित्रांनो, की लाईफमध्ये जे पण डिस्ट्रॅक्शन आहे ना, त्याला हाकलून द्या, सगळं फेकून द्या. पण तुम्ही तुमचा वर्कआउट चांगला करा आणि इज्जतीत करा आणि तुमच्या गोल्सवर लक्ष द्या. हे 2026 काय, पुढचा येणारा प्रत्येक दिवस गाजू मित्रांनो. बाय. लाईफमध्ये खूप काही चुकीचं केलंय, पण एका गोष्टीचा गर्व आहे मित्रांनो. कधी कोणचा व्यसन नाही केलं, कधी कोणची सिगरेट, पुडी, बिडी कोणत्या गोष्टीच्या नादी नाही लागलो, या गोष्टीचा गर्व आहे मला. बरेच लोक म्हणतात की संगत खराब असली की आपण बी खराब होतो. मग ज्याचं खानदानी रक्त चांगलं असतं मित्रांनो, तो कधीच बिघडू नाही शकत. या गोष्टीचा गर्व आहे मला की मी कधी बिघडलो नाही आणि मी कधी कोणत्या वाईट संगतीत गेलो नाही. आणि आता मी टकलं करून हे साबित करतोय की कमबॅक ही कोणची गोष्ट असते. बरेच लोक हसत असतील माझा व्हिडिओ, पण हसा माझ्यावर. मी खूप काय करतोय मलाच कळत नाही लाईफमध्ये. मी उशिरा उठतोय, मला अशी सवय, मी रात्री 12-3 वाजता जरी झोपलो ना, तर मला सकाळी 5-6 वाजता उठायची सवय. आणि आता मी तो झालो जो रात्री 9-8-10ला जरी झोपला ना, तर सकाळी 8-9-10ला उठायला आहे. म्हणजे माझं डिसिप्लिन कमी होत चाललंय मित्रांनो. आणि हे जे केस आहे ना, याच्याने अजून डिसिप्लिन कमी होत चालले. हे केस मी कमी करणार आहे आणि लवकरच तुम्हाला भेटणार एक नवीन वादळ घेऊन. फक्त तुम्ही सपोर्ट करा गाईज, प्लीज. माझे व्हिडिओ वगैरे स्किप नका करत जाऊ. पण लवकरच तुम्हाला भेटू आणि मी खरंच टकलं करतोय मित्रांनो. बरेच जण आतापर्यंत लोकांनी व्हिडिओ स्किप पण केला असेल, पण ज्यांनी आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिलाय त्यांनी कॉमेंटमध्ये एक हे टाका, काय म्हणते,
कॉमेंट काय टाकता? कॉमेंटमध्ये तुम्ही कॉमेंटमध्ये असं टाका, दिस इज अ रिअल. हां, दिस इज अ नाही, सॉरी सॉरी. कॉमेंट तुम्ही असं करा मित्रांनो, जर का तुम्ही आत्तापर्यंत माझा हा व्हिडिओ पाहिला असेल तर कॉमेंट तुम्ही असं करा. काय करता कॉमेंट? थांबा, थोडा अडकतोय. हां, कॉमेंट जर का तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही माइंडसेट हा कॉमेंट मला करा. मी बघतो मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी माइंडसेट हा कमेंट केला असेल त्यांच्या कमेंटला मी लाईक अँड रिप्लाय देईन. अँड थँक्यू सो मच मित्रांनो. पण इथून पुढे एक नवीन वादळ घेऊन येतो मित्रांनो. बाय. मोमेंट ऑफ द ट्रूथ गाईज.